उद्या नाही जाहीर करणार. उद्या मी समाजाशी आणि इथं बसलेल्या उपोषणकर्त्याशी चर्चा करणार. ते खरं आहे, पण वाटत नव्हतं बरोबर, कधीही वाटत नव्हतं की मुख्यमंत्री फडणवीस साहेब बेमानी गद्दारी मराठ्यांशी करतील. इतके दिवस उपोषणाला बसावं लागत असं वाटत नव्हतं. खरं सांगतो मी, कारण बसलो त्या दिवशीच वाटत होतं किंवा दुसऱ्या दिवशी आपल्या जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी होईल. गोरगरीब मराठ्यांशी नाही बेमानी करणार, ते गद्दारी नाही करणार असं वाटत होतं. पण चांगलं झालं की गोरगरीब मराठ्यांचे डोळे तरी उघडले की आपल्या लेकराच्या बाजूनं नाही वाटतं कोणी. यांच्या मनात खूप आकर्ष आहे, द्वेष आहे, सूड भावना आहे मराठ्यांच्या लेकराविषयी. हे गरिबांना बरं झालं माहीत झालं. कारण आज 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, तरी जर यांना इकडं लक्ष द्यायला वेळ नाही, म्हणजे त्याचा अर्थ तेवढाच आहे. बाकी काही नाही की बरं झालं, दूध का दूध पाणी का पाणी झालं, आमचं कोणी नाही आणि उपोषण आम्हाला करायचं नव्हतं. आम्हाला फक्त उघडं पाडण्यासाठी करायचं होतं की दोषी कोण. आणि धनुभाऊ काल इथून गेले, धनुभाऊ देशमुख, हे त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की आपला संतोषभाईचा मॅटरचा विषय मागं पडायला नको, म्हणून उपोषणसुद्धा स्थगित करणं गरजेचं आहे. पण ते आता उद्या दुपारी ठरवू. पण सरकारने